महाराष्ट्रापुरता विचार केला तर 3.5 शतक हे पारतंत्र्य महाराष्ट्र भोगत होता. आणि अशा वेळेला धर्मकार्य उभं करणं हे एखादा महापुरुषच करू शकतो. अरे एक साधी फांदी तोडायची असेल तर विजापूर पर्यंत परवानगी घ्यावी लागत असे. एक साधी झाडाची फांदी तोडायची असेल तर सरकारी झाडाची, ते लाल पांढरा पट्टा लावलेले, कळलं की नाही? एवढी परिस्थिती भीषण होती. त्या काळामध्ये 8 कलमी कार्यक्रम या यवनांचा होता. तो ऐकून घ्या, म्हणजे समर्थांनी काय केलं हे लक्षात येईल. पहिलं कलम त्यांचं स्त्रिया आणि मुलं यांचं अपहरण करणे, त्यांची विटंबना करणे आणि विकून टाकणे. अरबस्तानासारख्या देशांमध्ये तुम्हाला माहिती आहे का, आजही दिल्लीमध्ये रोज माणसं कमी होत आहेत हिंदूंची. बंगालमध्ये कमी होत आहेत. मोगलाई आली की काय, विचार करा. दुसरा कलम लूट, मूर्ती फोडणे, मंदिरं नष्ट करणे आणि त्यांची विटंबना करणे, हे दुसरं. तिसरं लूटपाट करणे, जाळपोळ करणे, कत्तली करणे. ज्याप्रमाणे प्राण्यांच्या शिकारी होतात त्याप्रमाणे या हिंदूंच्या शिकारी केल्या जात असत. गावागावातल्या लोकांच्या शिकारी होत असत त्या काळात. किती भाग्यवान आहोत आपण या काळात आहोत. इथं बाटवण्याचा मोठा प्रकल्प चालवला जात असे. समर्थांच्या काळाच्या काही काळ आधी 1.5 लाख सुफी, अधर्मगुरूच मी शब्द वापरतो, 1.5 लाख सुफी अधर्मगुरूंना महाराष्ट्र नासवण्यासाठी पाठवलं गेलं होतं. काय संख्या आहे बघा, काय आमच्या संतांचं कर्तृत्व आहे हो. ते होते म्हणून आम्ही हिंदू आहोत, लक्षात घ्या. इतका भयंकर प्रकार इस्लामी आतंकवाद तेव्हापासून आहे. ते पुस्तक निघालं तेव्हापासून आहे, लक्षात घ्या, नवीन नाही आहे. इस्लामी आतंकवाद अख्ख्या भारतभर होता. 5वं कलम, 6वं कलम फसवा फसवी करणे, लँड जिहाद वगैरे प्रकार, हलाला सर्टिफिकेट, अमुक तमुक, तेव्हापासून. 7वं प्रकरण अन्याय करणे. ज्ञानवापी नावाचं मशीद असू शकती काय हो? काय ज्ञान आमचं वाढले नाही? ज्ञानवापी नावाची मशीद. एखाद्या हिंदू माणसानं अब्दुल नाव ठेवलं तर आम्हाला आश्चर्य वाटायचं नाही, कारण आम्ही सेक्युलर आहोत ना, की नाही? पण ते लोक ज्ञानवापी नाव ठेवू शकतील स्वतःच्या मशिदीचं? 78 वर्ष होऊन गेली स्वातंत्र्य मिळून, अजून ज्ञानवापी मधल्या शिवलिंग आम्हाला मोकळं केलं जात नाहीये, स्टे आहे. जय जय रघुवीर. नाहीतर इथून पुढची दासनवमी गजा आडून द्यावी लागेल. उत्सव तुम्हाला सगळ्यांना तिथं यावं लागेल. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी जास्त बोलत नाही. अच्छा. आणि 8वं प्रकरण विलास, उपभोग. हिंदूंच्या पैशावर, हिंदूंच्या स्त्रियांवर हे सगळं चालवायचं. असा भयंकर प्रकार, स्त्रैणवृत्ती आणि ऐशाराम, या 8 कलमाचा कार्यक्रम धिंगाणा घालत होता अख्ख्या भारतामध्ये. आणि त्याचा परिणाम अखंड गरिबी, परदास्यत्वाची हाडापर्यंत खिळलेली भावना, आत्मग्लानी जी अजून जात नाहीये. कुंभकर्ण लाजेल एवढे आम्ही झोपलेलो आहोत हिंदू समाज. आत्मग्लानी, धर्मग्लानी म्हणजे आचार भ्रष्ट, विचार भ्रष्ट, चाटुकारिता, तुष्टीकरणाचं राजकारण आजही चालतं की नाही? सगळं चाललेलं आहे. स्वाभिमान शून्यता, दुर्बलता, भीरुता आणि मुख्य गोष्ट असंघटितपणा. ह्या पद्धतीनं हा हिंदू समाज अत्यंत दुर्बल झाला होता. आणि त्या समाजामध्ये इतकं मोठं कार्य उभं करायचं होतं. अरे हिमालया एवढं कार्य करायचं होतं, विचार करा. आणि ते त्यांनी करून दाखवलं, म्हणून त्यांच्या समोर आपलं मस्तक झुकलं पाहिजे. आणि समर्थ रामरायांच्या आज्ञेनं महाबळेश्वरी आले
आपल्या कार्याला प्रारंभ केला. महाबळेश्वरामधून वाई या क्षेत्रात आले आणि वाईकरांवर समर्थांचं खूप प्रेम. घर आणि घर समर्थांचं वाई मधलं. आणि ह्याचा उपयोग नंतर अफजल खानाच्या वधाच्या वेळेला झालेला आहे. कारण प्रतापगडावर जाण्याचा मार्ग तोच आहे आणि वाईचं प्रत्येक घर समर्थांचं, महाबळेश्वरातलं प्रत्येक घर समर्थांचं. अनेक युवक आणि युवतींना प्रेरणा दिली. त्यांच्याकडून मोठं मठांचं जाळं निर्माण केलं आणि अख्ख्या भारतावरती 1100 मठ, 1100 महंत, 1100 मारुती यांची प्रचंड अशी एक मोठी संघटना निर्माण केली. ज्या संघटनेचा उपयोग शिवछत्रपतींना आग्र्याहून पुन्हा महाराष्ट्रामध्ये परत येण्यासाठी झाला. ते सगळं सांगण्याचा आता प्रसंग नाहीये. शिवरायांना अनुग्रहित केलं, त्यांना राजधर्म शिकवला, त्यांच्या मावळ्यांना क्षात्रधर्म शिकवला. इतर जे काही ऑफिस मधले काम करणारे होते त्यांना सेवक धर्म सांगितला. आणि समर्थांनी महत्वाचं कार्य केलं ते म्हणजे रामरायाच्या मंदिराची चाफळमध्ये स्थापना केली. चाफळ हे ठिकाण यासाठी निवडलं कारण शिवरायांचं राजकारण त्याच भागात चालू होतं आणि या राजकारणाला पोषक असं वातावरण चाफळ या ठिकाणी होतं. कारण दोन गोष्टी साधणार होत्या. एकांतात दोन गोष्टी घडतात, एक परमार्थ घडतो आणि दुसरा राजकारण घडतं. दोन्हीला एकांताची गरज आहे, दोन्हीला एकांताची गरज आहे. आणि असा अद्भुत एकांत मिळेल असं हे चाफळचं स्थान, हे स्थान निवडलं. याचं कारण पाटणच्या मार्गानं कोकणात पटकन प्रवेश करता येतो. दुसरं कारण उत्तरेला तारळ खोरं, त्याच्या उत्तरेला परळ खोरं, त्याच्या उत्तरेला जावळीचं खोरं, त्याच्या उत्तरेला जोर खोरं आणि सगळ्यात शेवटी कर्यात खोरं. अशी एकाला एक लागून असणारी खोरी आहेत. आणि या ठिकाणी शिवरायांचं मोठं कार्य उभं झालं होतं. म्हणून चाफळ अत्यंत उत्तम स्थान. उत्तरेला महाबळेश्वर आहे, दक्षिणेला पन्हाळा ज्योतिबापर्यंतचा प्रदेश आहे, पश्चिमेकडे कोयना तिचं खोर आहे आणि पूर्वेला शिखर शिंगणापूर आहे. असा हा मधला टप्पा समर्थांनी निवडला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, निसर्ग सिद्ध अनुकूलता. हवा तेव्हा एकांत आणि अध्यात्म, हवा तेव्हा एकांत आणि राजकारण. आणि अंदाजे या चाफळच्याच आजूबाजूला समर्थ 36 वर्ष आपलं कार्य करत राहिले. सज्जनगड खूप नंतरची गोष्ट आहे. चाफळच्याच या क्षेत्रामध्ये समर्थ येत जात राहिले. संप्रदाय वाढत चालला आणि संप्रदाय वाढायला लागल्यानंतर एक असा अद्भुत ग्रंथ हवा की ज्या ग्रंथामध्ये आपल्या संप्रदायाचा सर्वांगीण असा उपदेश येईल आणि फक्त संप्रदायापुरताच नव्हे तर जगाचंही कल्याण त्याच्यामुळे होईल. आणि म्हणून समर्थांनी एकांत साधन करण्यासाठी, ग्रंथ लिखाणासाठी शिवथर नावाची घळई निवडली, ज्याला त्यांनीच पुढं सुंदरमठ असं नाव दिलं. या ठिकाणी सलग 7 दशक पूर्ण झाले. 8वा दशक आधीपासून तयार होता, ज्ञानदशक तो जोडला गेला. आणि नंतर काही फुटकळ समाज स्वतंत्रपणे होते, ते एकत्रित केले गेले आणि त्यापासून 200 समास असणारा 20 दशकांमध्ये विभाजित झालेला असा एक अद्वितीय मॅचलेस, मी सांप्रदायिक आहे म्हणून म्हणतो असं नाही, असा अद्वितीय ग्रंथ निर्माण झाला. अद्वितीय या दृष्टीनं की तिथं ऐहिक सुद्धा आहे, पारलौकिक सुद्धा उपदेश आहे आणि पारमार्थिक सुद्धा उपदेश आहे. तिथं राजनीती सुद्धा आहे, तिथं अर्थशास्त्र सुद्धा आहे, समाजशास्त्र सुद्धा आहे, अध्यात्म तर मुख्यच आहे आणि त्यातही भक्ती अद्भुत आहे. असा अद्वितीय ग्रंथ लिहिला गेला. महाराष्ट्र सारस्वतामधला हा एक अत्यंत अद्वितीय असा यासाठी ग्रंथ की हा कुठल्याही ग्रंथावरचं भाष्य, चूर्णिका, टीका या प्रकारचा ग्रंथ नसून स्वतंत्र ग्रंथ आहे.
अन्यही महान ग्रंथ महाराष्ट्रात आहेत, तेही वंदनीय पूजनीयच आहेत, पण ती कशाची तरी टीका आहे, कशावरच तरी भाष्य आहे. हा स्वतंत्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये गरीबातल्या गरीबाला उपदेश आहे. कोपट नाही करायला, स्वामी काय करावं, भीक मागायची माझ्यावर वेळ आली आहे, आता मी काय करू सांगा, जगावे की मरावे ऐसे झाले स्वामी, उपदेश करा. त्यालाही या ग्रंथामध्ये उपदेश आहे. आणि छत्रपती शिवरायांसारखा राजा, त्यालाही याच्यात उपदेश आहे. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना सुद्धा उपदेश आहे. आणि कल्याण स्वामींसारख्या योगी राजाला सुद्धा त्याच्यामध्ये उपदेश आहे. असा सर्वांगीण असणारा ग्रंथ, आणि त्यामध्ये संपूर्ण संप्रदाय समावेल, नवे जग सामावेल असा ग्रंथ. त्यामधला मुख्य विषय सांगितला, मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरा ते सावधपण सर्व विषयी, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. हे चतुसूत्री सांगणार दिव्य ज्ञान या ग्रंथामध्ये आहे. आणि 20 दशक 200 समास, साधके पाहावे सावकाश, विवरता विशेषाविशेष कळो लागे. समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध. शिवरायांना पूरक होईल असं महत्वाचं कार्य समर्थांकडून स्वराज्य निर्मितीचं घडलं. आणि शिवराय समर्थांना आग्रह करत असत, स्वामी काहीतरी सेवा द्या, काहीतरी सेवा द्या. समर्थ म्हणत, अरे तुम्ही सेवा करतच आहात, तुम्ही रामरायांचंच कार्य करत आहात, अजून काय वेगळी सेवा हवी. शिवराय समर्थांना भेटायला आल्यानंतर 11 साष्टांग नमस्कार घालत असत. एकादश रुद्राचे अवतार समर्थ आहेत, म्हणून 11 साष्टांग नमस्कार घालून मग समर्थांच्या समोर खाली बसत असत. एकदा अशाच कुठल्या ठिकाणी समर्थांना खूप आग्रह केला महाराजांनी, स्वामी काहीतरी सेवा द्या, काहीतरी सेवा सांगा. समर्थ आहे तो, आगळी वेगळी सेवा करायला सांगितली. तुम्हाला कल्पनाही येणार नाही अशी सेवा करायला सांगितली. समर्थ म्हणाले, शिवबा सेवा करायची आहे ना, टाळ हातात घ्या आणि आमच्या समोर कीर्तन करा. गुरु आज्ञा प्रमाण वंदन केलं, उभे राहिले. शिवाजी उभे राहिले की सगळे लोक उभे राहिले. तुम्ही उभे नका हो, सगळे लोक उभे राहिले. आणि आत्मस्फूर्तीनं समर्थांच्या कृपेनं जे पद सुचलं त्याच्यावर शिवरायांनी 1 प्रहर 3 तास कीर्तन केलं. जय हो महाराज गरीब नवाज, जय हो महाराज गरीब नवाज, जय हो महाराज गरीब नवाज. बंदा कमीना, शब्दांकडे लक्ष द्या. स्वतःबद्दल काय म्हणतायत आणि समर्थांबद्दल काय म्हणतायत. बंदा कमीना हीन में साहेब, बंदा कमीना हीन में साहेब, राखो मेरी लाज महाराज गरीब नवाज, जय हो महाराज गरीब नवाज, जय हो महाराज गरीब नवाज. सेवक हो कर सेवा मांगू, सेवक हो कर सेवा मांगू, इतना है साहब काज महाराज
गरीब नवाज जय हो महाराज गरीब. डोळ्यासमोर चित्र आणा. शिवराय समर्थांच्या समोर कीर्तन करतायत. समर्थ सिंहासनावर बसलेले आहेत, शिवराय समोर उभे आहेत आणि त्यांचे सगळे साथीदार हातात टाळ घेऊन त्यांच्या माग त्यांना साथ करतायत. कुठं कल्याण पखावाज वाजवत आहेत तर कुठं उद्धव स्वामी तंबुरी घेऊन उभे आहेत. विचार करा ते चित्र. जय हो महाराज गरीब नवाज जय हो महाराज गरीब नवाज. छत्रपती तुम शेकरार शिव. मी भालदार चोपदार आहे, खरे छत्रपती तुम्ही आहात. काय भाव आहे. छत्रपती तुम छत्रपती तुम छत्रपती तुम शेकदार शिव. छत्रपती तुम शेकदार शिव. छत्रपती तुम शेकदार शिव. इतना हमारा अर्ज महाराज गरीब नवाज जय हो महाराज गरीब नवाज जय हो महाराज 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 गरीब नवाज. छत्रपती शिवाजी महाराज की. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. काळ पुढे जात राहिला. शिवरायांचा राज्याभिषेक झालेला आहे. सज्जनगडावरती खूप मोठा सोहळा समर्थांसाठी शिवरायांनी साजरा केला. मधल्या काळात समर्थांचे थोरले बंधू श्रेष्ठ यांनी देह ठेवला. शके 1599 फाल्गुन वद्य त्रयोदशी. त्यांच्या वहिनी सुद्धा सती गेल्या. समर्थांच्या अत्यंत लाडक्या मानसकन्या असलेल्या स्त्री शिष्या वेणाबाई, ज्यांना समर्थांनी 1577 शकामध्ये मिरजला मठपती बनवलं, त्यांनाही रामरायांचे वेध लागले आणि शके 1597 मध्ये परलोक गमनाच्या उद्देशानं समर्थांची अनुज्ञा प्राप्त करण्यासाठी त्या चाफळला आल्या, जिथं समर्थ रामनवमीचा उत्सव साजरा करत होते. समर्थांनी सांगितलं 2 वर्षांचा अवधी आहे, अजून कार्य करावं. शके 1600 मध्ये पुन्हा वेणाबाई आल्या, पण त्यावेळेला समर्थ चाफळात नव्हते. म्हणून त्या सज्जनगडावर आल्या. दरबारी कंटिन्यू. सज्जनगडावरती आल्यानंतर समर्थांनी, आलीस वेणे, काय हवंय? स्वामी तेच, मला माहेरी पाठवा. समर्थ म्हणाले, उद्या बघू. उद्या बघू उद्या बघू करत 15वडा गेला. एकदा असंच झालं कथेमध्ये. बुवा काय हवाय? म्हटलं दासनवमी उत्सव सुरू आहे, प्रसाद हवाय. मी म्हंटल उद्या बघू. जय जय. पण आज नाही म्हणणार. 15 दिवस झाले, रोज उद्या बघू. 16व्या दिवशी वेणाबाई समर्थांच्या समोर उपस्थित झाल्या.
चैत्र वद्य चतुर्दशी अमावास्या युक्त वेणाबाईंनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. आज वेगळं उत्तर आलं. समर्थ म्हणाले, आज बघू. वेणाबाईंना कळलं समर्थांच्या मनात काय सुगरण होत्या आणि सोहळ्यात असायच्या. त्यामुळं 56 भोग समर्थांसाठी मोठी थाळी तयार केली. महारुद्राला प्रसाद दाखवायचा. आज रामरायाला भेटायच्या आधी महारुद्राला प्रसाद दाखवायला हवा म्हणून मोठ्या ताटामध्ये 56. आता ही गुरुची लीला असते. आणि सगळीकडे गडावर सांगण्यात आलं, आज भोजनोत्तर वेणेचं कीर्तन होईल. कीर्तनाच्या नंतर मी तिला माहेरी पाठवणार आहे. आणि इतकं मोठं ताट आणलं. प्रेमाने समर्थांनी वेणेला पाहिलं. म्हणाले, बाळ, काही राहिलं नाही ना शिल्लक वाढायचं? त्या म्हणाले, सगळं वाढलेलं आहे. बरं बरं, आता दार लोटून घे. समर्थ एकांतामध्ये न बोलता जेवत असत. जय जय रघुवीर समर्थ. एवढं जरी आम्हाला जमलं तरी खूप आहे. हा जन्म तेवढ्यासाठी. आम्हाला जेवताना खूप गप्पा मारायची इच्छा निर्माण होते. आणि जाता जाता एकदम वेणा स्वामींना आठवलं, आता ही गुरुची माया आहे, लक्षात घ्या. अरे अमुक अमुक वाढायचं राहिलं. त्या धावल्या. का? समर्थ आपोषण वगैरे घेणं, दिसलं की सुरू करणं, ही आत्ताची पद्धत तेव्हा नव्हती. टेबलवर ठेवतो ना ठेवतो तोपर्यंत दोन्ही हात ताटात. अरे काही विधी असतो, आपोषण असतं. समर्थ आपोषण घेईपर्यंत पटकन आपल्याला वाढता येईल. पण धावत तो काही कुंडा आणण्यासाठी त्या गेल्या. परत आल्या. लोटलंच नुसतं होतं. उघडलं आणि धाडकन खाली कोसळल्या. कारण त्यांना तिथं महारुद्राचं दर्शन झालं. आणि त्या ताटामध्ये दोन्ही हाताने तो महारुद्र अन्न खातोय, ते दिव्य दर्शन त्यांच्या दृष्टीला सहन झालं नाही आणि मूर्छित होऊन त्या खाली कोसळल्या. समर्थांनी तीर्थ त्यांच्या नेत्रांना लावलं. उठल्या आणि म्हणाले, कळलं का आम्ही कोण आहोत ते? आम्ही कोण आहोत ते कळलं का? असं दिव्य दर्शन दिलं. कृतकृत्य झाल्या वेणाबाई. भोजनोत्तर वेणाबाईंचा कीर्तनाचा प्रसंग सुरू झाला. आणि वेणाबाईंनी शेवटचं पद अद्वितीय असं घेतलं. द द द द द द बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. सकल ही ऋषि मुनि भजति जयासे, सकल ही ऋषि मुनि भजति जयासे, एक चितो सुख धाम माझा, एक चितो सुख धाम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन. सद्गुरु कृपया ओळखिना जो, सद्गुरु समर्थांच्या कृपेनं ओळखिना जो, सद्गुरु कृपया ओळखिना जो, कौसल्येचा राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम,
माझा बंध विमोचन भाव भक्तीच्या सुलभ साधनी भाव भक्तीच्या सुलभ साधनी भाव भक्तीच्या सुलभ साधनी पुरवी सकल हि काम पुरवी सकल हि काम सकल हि काम सकल हि काम बंध विमोचन राम बंध विमोचन राम माझा बंध विमोचन शरण हि वेणा आत्मा राम शरण हि वेणा शरण हि वेणा आत्मा राम आत्मा राम आत्मा राम शरण हि वेणा आत्मा राम पावली पूर्ण विराम पूर्ण विराम पूर्ण विराम पूर्ण विराम पावली पूर्ण विराम पूर्ण विराम बंध विमोचन राम बंध विमोचन राधीन बंध विमोचन राम बंध विमोचन राम माझा बंध विमोचन बंध विमोचन बंध विमोचन सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ कीर्तन पूर्ण झालं. समर्थांना वंदन करण्यासाठी वेणाबाई समोर येतात. समर्थांच्या चरणांवर मस्तक ठेवलं. समर्थ म्हणतात काय हवंय. वेणाबाई म्हणतात मला रामरायांकडे पाठवा. समर्थांनी काय उत्तर द्यावं. वा वा भले भले तत्काळ निघा. आणि वेणाबाईंनी शेवटचा श्वास समर्थांच्या चरणावर जणू काही श्वासाचं फुल अर्पण केलं आणि वेणाबाईंनी समर्थांच्या चरणावर प्राण अर्पण केले. सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. स्वहस्ते समर्थांनी उत्तर क्रिया केली कन्या समजून. आणि समर्थांनी भविष्य काळात जिथं समाधी ग्रहण केली त्याच्या एका कोपऱ्यामध्ये वेणाबाईंचं वृंदावन स्थापन केलं गेलं. आधी तिथं चंपक वृक्ष उगवला होता. समर्थांना सोनचाफा फार प्रिय. त्याचं काय झालं ते मी नंतर सांगणार आहे. पुढं शिवाजीराजे भोसले समर्थांना भेटण्यासाठी गडावरती सज्जनगडावरती आले. त्यांनी कुठलंच बांधकाम पश्चिम दिशेला प्रारंभ केलं. समर्थांना कळलं. समर्थ म्हणाले शिवबा काय आहे. त्यांनी म्हटलं पश्चिम दिशा गडाची कमकुवत दिसतीये.
शत्रू येऊ शकेल. समर्थ म्हणाले, बांधकाम बंद करा, आम्ही महारुद्राची स्थापना करतो. आणि सज्जनगडावरचा समर्थ स्थापित हनुमान म्हणून पश्चिम दिशेला असणारा धाब्याचा मारुती, शत्रूला धाब्यावर बसवणारा, हा धाब्याचा मारुती समर्थाने स्थापन केला. शके 1601 मध्ये माघ महिन्यातल्या पौर्णिमेला शिवराय आले होते. ते गडावरून उतरले. समर्थांनी शिष्यांना म्हटलं, आमची आणि शिवबाची शेवटची भेट. शिष्यांनी विचारलं, किती दिवस? 60 दिवस. आणि बरोबर तेच घडलं. शके 1602 मधील चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी, पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी, छत्रपती शिवाजी महाराजांनी या पृथ्वीतलाचा निरोप घेतला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांना अतीव दुःख झालं. महापुरुष कधी कुणाबद्दल शोक व्यक्त करत नाहीत, पण शिवराय हे त्याला अत्यंत मोठे अपवाद आहे. समर्थे स्वप्रकाशे अंधारी तीन मास बैसताती, मूर्म पात्रे उदके सेविताती, शकल पात्रे घेऊन धाविताती, अरण्याकडे दुश्चिन्हे. समर्थांनी सर्व राजसी गोष्टींचा त्याग केला. मातीच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन प्यायला लागले. लोकांना दर्शन द्यायचं बंद केलं. फुटकी पात्र वापरायला लागले. एकांतात राहायला लागले. 3 महिने शिवराय गेल्यापासून समर्थ बाहेर आले नाही. कारण ज्याच्यासाठी मी आलो तोच पुढे निघून गेला, आता मी तरी राहून काय करू? वेणाबाई गेला तेव्हा समर्थांनी दुःख व्यक्त केलं नाही. थोरले बंधू गेले, बहिणी गेल्या तेव्हा दुःख व्यक्त केलं नाही. मातोश्री गेल्या तेव्हाही दुःख व्यक्त केलं नाही. पण शिवराय गेल्यानंतर अतीव दुःख समर्थांना झालं. याच्यातच दोघांचा काय संबंध होता हे लक्षात यायला पुरेसं आहे. संभाजीराजे येनकेन प्रकारेण सिंहासनावर बसले. त्या गोष्टी समर्थांना आवडल्या नाहीत. ते बसले हे आवडलं, पण ज्या पद्धतीनं काही घडलं ते आवडलं नाही. तरी संभाजीराजे समर्थांना भेटीसाठी आले. समर्थांनी त्यांना सुंदर उपदेश केला. अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजवी जा करीत बैसावे, एकांत स्थळी काही उग्र स्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी. पाटवणी तुंब निघेना, तरी ते पाणी चालेना, तैसे सज्जनांच्या मना कळले पाहिजे. शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप कैसा असे. शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे. याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, आता या उपरी विशेष काय लिहावे. जय जय रघुवीर समर्थ. आज्ञेप्रमाणे वागेन असं उत्तर संभाजी राजांचं आलं. आता समर्थांनी ठरवलं, पुरे हे काही माझ्यासाठी मला करायचं नव्हतं. मला तर एकांत प्रिय होता. या गोष्टीमध्ये मला रुची नाही. रामरायांची आज्ञा झाली म्हणून मी हे सगळं केलं. इतके शिष्य, इतका परिवार सगळा वाढवला. समर्थांचं एक अप्रतिम पत्र उपलब्ध आहे. शेवटच्या काळातील त्या पत्रात समर्थांनी असं म्हटलेलं आहे, आम्हास रघुनाथजी वेगळे दुसरे जीवलग नाही. अरे इतका मोठा हा प्रपंच वाढवलेला, 1100 मठ काय, त्यांचे महंत काय, त्यांचे शिष्य प्रशिष्य काय, इतकं सगळा जो व्याप आहे. अरे मोठे मोठे राजे आणि सरदार समर्थांचं एक वाक्य झेलण्यासाठी उभे असत. इतकं सगळं असून सुद्धा समर्थांचं म्हणणं काय आहे, आम्हास रघुनाथजी वेगळे दुसरे जीवलग नाही. एक राम बस, बाकी कोणी नाही.
सर्वस्वम मे रामचंद्रो दयालु नान्यम जाने नैव जाने न जाने. म्हणजे समर्थ आहे. समर्थांनी सुद्धा आता आपलं कार्य पूर्ण झालंय असं लक्षात घेऊन निर्वाण निर्वीची भाषा सुरू केली आणि शके 1603 शेवटची चाफळची रामनवमी समर्थ त्याला जाऊन आले. समर्थ राम उत्सव पूर्ण करून वद्य पक्षात निघतायत. रामाला प्रार्थना केली, सोडवले ब्रह्मादिक तूर एक त्रैलोक्य नायक, दास म्हणे तुझा रंक सांभाळी आपले लोक. मी चाललो आता, केवळ तुझी आज्ञा होती म्हणून मी हे सगळं केलं. मला आता त्याच्याशी कर्तव्य राहिलं नाही. आता तुझे लोक तू सांभाळ, मी चाललो. सांभाळी आपले लोक. पण आपले लोक सांभाळ असं रामरायांना सांगून समर्थ गेलेत. बरं, रामराय आपल्याला सांभाळणार आहेत, लक्षात घ्या. देवा तू त्रैलोक्यनाथ, मी रे अनाथ, मज करुनी सनाथ केले कृतार्थ. दास म्हणे तुझ्या अन्नाचा, वाढलो मी साचा, मज हा संसार कैचा, सर्व देवाचा सर्व देवाचा. जय जय रघुवीर सब. आणि म्हटलं आज्ञेप्रमाणे परमार्थ केला जाण म्या यथार्थ. आता देहाचा कंटाळा आला असे रे दयाळा. आहे एकची मागणे, कृपा करून या देणे. जाताना तरी काही मागू नये की नाही, पण मागितलंच. कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. काय रामरायाला मागितलं? रामराय प्रकट झालेत बरं समोर साक्षात. रामरायाला मागितलं, ज्यासी दर्शनाची इच्छा त्याची पुरवावी आस्था. ज्याला तुमचं दर्शन घ्यावंसं वाटेल ती इच्छा तशी तुम्ही माझी पूर्ण केली, त्याची इच्छा तुम्ही पूर्ण करा. रामरायांनी उत्तर दिलं, 113 कोटीची पापे पावती जन्मांतरीची. 113 कोटी नाम पूर्ण केलं की जन्म जन्मांतरींची पाप नष्ट होतील आणि त्याला मी साक्षात दर्शन देईन. असं जेव्हा स्वतः रामरायांनी उत्तर दिलं, समर्थांना अत्यंत आनंद झाला. ऐसा वर होता जाण, दास झाला सुख संपन्न. जय जय रघुवीर समर्थ. आणि रामरायांची स्तुती समर्थांनी केली. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. जय जय रघुवीर. चाफळ सोडताना शेवटच्या दर्शनाच्या वेळेला संपूर्ण मंदिर लख प्रकाशित झालं. रामरायांचं आणि समर्थांचं काय हितगुज झालं त्या दोघांमध्ये आहे. चैत्रवद्य त्रयोदशीला शके 1603 इसवी सन 1682 शिबिकेमध्ये बसून समर्थ सज्जनगडावर येतात. मठाची इमारत मोडकळीस आलेली आहे म्हणून शंभूराजांनी बांधकाम काढलेलं आहे.
गृहप्रवेश करायची वेळ आली. समर्थांना म्हटलं गृहप्रवेश करावा. समर्थ म्हणतात येथे आता स्वल्पकाळच राहणे आहे, कसला गृहप्रवेश. कुणी विचारायला आलं तर समर्थांनी सांगावं पूर्वीच सांगितलेलं आहे, रामस्मरण करा आणि तसं वागा. परिपूर्ण वैराग्य. पितळ्याच्या खुराच्या पलंगावर जो शिवरायांनी समर्थांना दिलेला होता, एकांतामध्ये तासनतास अनुसंधान करत समर्थ उत्तराभिमुख बसत असत. आता 4-5 महिने त्यांनी केवळ दुग्धाहार केला, फक्त दूध पिऊन राहिले. उद्धव म्हणाले वैद्य आणतो, अनुष्ठान करवतो, आपली आज्ञा व्हावी, स्वास्थ्य लाभ होईल. समर्थ 73 वर्षाचे झालेले. समर्थांनी स्मितहास्य करावं आणि म्हटलं आता देहाचं ममत्व राहिलं नाही, देहाचं ममत्व राहिलं नाही. अक्काबाईंनी खूप प्रार्थना केली आणि म्हटलं स्वामी चाफळला सरा, गडावरती वारा फार, थंडी फार असते, त्रास होईल, चाफळास गेलो की बरं वाटेल. समर्थ म्हणाले जेथे होईल हो प्रांत. प्रांत म्हणजे प्रकर्षेण अंतः इति प्रांतः. प्रकर्षेण अंतः म्हणजे काय, आता पुन्हा जन्मायचं नाही. आत्यंतिक परिपूर्ण मुक्तता, म्हणून त्याला प्रांत हा शब्द आला. आता जेथे होईल हो प्रांत, तेथे भजतील हो भक्त. उत्साह चाफळी अद्भुत राहील तेणे, म्हणून सज्जन गडी वास, आम्हास करणे सावकाश. जे होईल देहास ते घडो येथे, जय जय रघुवीर. हा देह पडेल आणि चाफळ मधल्या रामनवमीच्या उत्सवाचं महत्व कमी होऊन माझ्या उत्सवाचं महत्व वाढेल, ते मला चालणार नाही. सदैव आपल्या सद्गुरूंचं चिंतन, सद्गुरूंचं मोठेपण, सद्गुरूंचं महात्म्य. आणि म्हणून समर्थ चाफळाला जायला तयार झाले नाहीत. त्याचप्रमाणे सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी सज्जनगडाचा त्याग करून अगदी दक्षिणेमध्ये गेले आणि तिथं देह ठेवला. याचं तेच कारण आहे. महिने पुढे चाललेले आहेत. पौष आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये कल्याण स्वामींना बोलवून घेतलं आणि आज जो आपल्याला उपलब्ध असणारा 7751 ओव्यांचा, 200 समासांचा आणि 20 दशकांचा दासबोध आहे, त्यातील प्रत्येक ओवी आणि ओवी समर्थांनी तपासलेली आणि क्रम सुद्धा समर्थांनी तपासलेला आहे. हा दासबोध कल्याण स्वामींच्या मदतीनं समर्थांनी पूर्ण केला. पूर्ण होताच क्रम निश्चित केला आणि एका ज्ञानी व्यक्तीचं म्हणणं असं आहे, एक ओवी ऍड केली, दशक 12 समास 10 मध्ये. आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी, भजत जावे भजत जावे भजत जावे श्रीराम. वैराग्य शिरोमणी श्री समर्थ म्हणतात काही न मागावे शिष्यासी. आणि कल्याण स्वामींना पुन्हा पाठवून दिला आणि आज्ञा केली, आम्ही सांगितल्याखेरीज गडावर पुन्हा यायचे नाही. आणि इथून पुढे कल्याण स्वामी एकदाही गडावर आले नाही. काही लोकांना वाटतं ते वर आले, समाधीमध्ये गेले आणि दर्शन घडलं. हे भीमस्वामींच्या संदर्भात घडलेलं आहे. तो विषय बघू. माघ महिना प्रारंभ झाला. समर्थ एकांतामध्ये कोणाशी बोलत नाहीत, क्षीण झालेले आहेत. एका हरदासाने खूप आग्रह केला म्हणून बाहेर येऊन थोडं कीर्तन ऐकलं आणि पुन्हा आत गेले. आणि समर्थांनी सांगितल्याप्रमाणे व्यंकोजी राजे भोसले यांच्याकडे असणारा एक अंध कारागीर
याला दिव्य दृष्टी समर्थांनी पूर्वी दिली होती. त्यानुसार त्यांनी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, राम लक्ष्मण सीता आणि हनुमंतराय यांच्या अद्भुत पंचधातूच्या मूर्ती बनवल्या आणि त्या पाठवून दिल्या. आणि माघ महिन्यातील वद्य पंचमीच्या दिवशी या मूर्ती गडावरती आल्या. समर्थ शिवरायांच्याच वाड्यामध्ये राहत असत, पण सध्या त्याला शेषघर असं म्हणतात. तिथं समर्थांनी त्या मूर्तींच्या डोळ्यावरचं मेण काढलं. खूप आनंद झाला. 4 दिवस त्या ठिकाणी समर्थांनी रामरायांची स्वहस्ते पूजा केली. शिष्यांना बोलवलं आणि म्हटलं, रवी कुळ टिळकाचा वेध सन्निध आला, तदुपरी भजनाचा पाहिजे सांग केला. एवढं बोलून समर्थ थांबले. हे कोड आहे असं लक्षात घेऊन उद्धव स्वामी पुढे आले आणि उत्तर दिलं, अनुदिन नवमी हे मानसी आठवावी, बहुत लग बगीने कार्यसिद्धी करावी. उद्धव स्वामींनी ओळखलं समर्थांचा नवमीचा दिवस ठरलेला आहे. जन्मही नवमीला आणि विदेह स्थितीची प्राप्तीही नवमीला. समर्थ म्हणाले, शाबास शाबास उद्धवा, तू बरोबर ओळखलंस. अठंगंड नामघोष प्रारंभ केला. सर्वत्र नामघोषच चालू आहे गडावरती. रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम, रघुपती राघव रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. माघ कृष्ण अष्टमीच्या दिवशी समर्थांच्या मुखातून 2 दिव्य शब्द बाहेर पडले. 2 वाक्य बाहेर पडली. दोन्ही वाक्य 11 अक्षरांची आहेत. पहिलं वाक्य बाहेर पडलं, देवद्रोहियांचा नाशची आहे. हे जे टोपीवाले आहेत ना, लांडे कपडे घालतात बघा, मी कपड्यांबद्दल बोललो. ही जी मंडळी आहेत त्यांचा नाश होणार आहे असं समर्थांनी सांगितलं. देवद्रोहियांचा नाशची आहे. आणि समर्थांनी दुसरं वाक्य म्हटलं, समुद्र तीरस्थांचा नाश आहे. जे भावी काळामध्ये भारतावर राज्य करणारे लोक आहेत, ब्रिटिश, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, स्पॅनिश, यांचाही नाश आहे असं समर्थांनी सांगितलं. माघ कृष्ण नवमीचा दिवस उजाडला आणि या प्रहराला द्वितीय प्रहरी पादुका स्वतःच्या चरणामध्ये घातल्या.
आणि खाली उत्तरेकडे मुख करून बसले. उद्धव गोसावी आणि अक्काबाई तिथं जवळ आहेत. इतरही काही शिष्य हाक मारण्याच्या अंतरावर बाकीचे आहेत. उद्धव गोसावींनी प्रार्थना केली, स्वामी पलंगावर बसावं. कारण उद्धवांनी ओळखली ना वेळ, पलंगावर स्वामी बसावं. समर्थ म्हणाले, तुम्हीच उठवून बसवा. 10 लोकांनी प्रयत्न केला, तसूभर हल्ले नाही. आज्ञा झाली, बाहेर जाऊन उभे राहा. सर्व लोक आज्ञेप्रमाणे बाहेर गेले. आता पाहू तो अख्खा गड भरला होता लोकांनी. ते दृश्य डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. 800-900 पायऱ्या चढून गडावर जायला लागायचं बरं का तेव्हा, आता सारखं नाही. अख्खा गड भरला होता. बाहेर राम नाम चालू होता. आणि वेणाबाई अक्काबाई कष्टी झाल्या. अगदी तो क्षण जवळ आला, त्यांनी ओळखलं आणि त्या आसवड ढाळायला लागल्या. समर्थ हसून म्हणाले, अक्का इतके वर्ष आमच्या सान्निध्यात राहिला ते यासाठी? अक्काबाई म्हणाल्या, स्वामी आपल्या सान्निध्यानं आणि कृपेनं मोह नावाची गोष्ट तर जीवनात राहिलीच नाही, पण हे सगुण रूप ज्याचं आम्ही इतकं चिंतन केलं, ध्यान केलं, पूजन केलं, सेवा केली, त्या सेवेला आम्ही अंतरणार याचं दुःख आम्हाला होतं. समर्थांनी तुम्हा आम्हा सगळ्यांवर उपकार करण्यासाठी आपले शेवटचे शब्द सांगून ठेवले. ते सगळ्यांनी आपल्या हृदयावर कोरून ठेवावे. तसे किती कृपाळू, अरे प्राण त्यागायच्या आधी सुद्धा आमच्यावर कृपा करण्यासाठी ते काहीतरी बोलून जातात. समर्थ म्हणाले, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची वाट ठाई पडे. रहा देहाच्या विसरे, वरतू नका वाईट बरे, तेणे मुक्तीची द्वारे चोजविती. रामी रामदास म्हणे, सदा स्वरूपी अनुसंधान, करा श्रीरामाचे ध्यान निरंतर निरंतर निरंतर. सद्गुरुनाथ महाराज की जय. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आणि इतकं म्हणून 3 वेळा स्मरण केले, श्रीराम जय राम जय जय राम. अंबरावघे गर्जिनले, राम नामे कोंदाटले जिकडे तिकडे. मुहूर्त एक हो गर्जना, गगनी कोंडाटली जाणा. विस्मय पावलो निज जना, प्रेम आले. ध्वनी झाली संपूर्ण, झालावतार हो पूर्ण. देशोदेशी भक्तजन जाते झाले. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. माघवद्य नवमी
दिवसा 2 प्रहर नेमी, शनिवारी परमधामी योग केला. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. ज्यांना येतं त्यांनी बरोबर म्हणा. राम राया देवराया, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. आरतीची तयारी. तळमळ तळमळ होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा. अपराधी जन चुकतची गेले, अपराधी जन चुकतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, तुझा तुझी सावरी दया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीण त्यावरी कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, आता न दिसे उरी दयाळा, आता न दिसे उरी दयाळा, उरी दयाळा. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी. कोठे जावे काय करावे, कोठे जावे काय करावे. आरंभिरी भो हरी दयाळा, आरंभिरी भो हरी दयाळा. दास म्हणे आम्ही गेले पावलो, गेले पावलो, गेले पावलो. दास म्हणे आम्ही केले पावलो, दयेस नाही सरी दयाळा, दयेस नाही सरी दयाळा, सरी दयाळा, सरी दयाळा. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण. जनहित विवरी 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 जनहित विवरी. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया, कल्याण करी देवराया, कल्याण करी राम राम.